विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण नंबर ऑफ नाउन्स म्हणजे नामाचे जे वचन आहे हा घटक शिकणार आहोत. देर आर टू काइंड्स ऑफ नंबर. द फर्स्ट वन इज अ सिंग्युलर नंबर. सिंग्युलर नंबर म्हणजेच याला एक वचन असं म्हणतात. तर सिंग्युलर नंबर म्हणजे काय? तर नाउन विच इज मेन्शन अ सिंग्युलर फॉर्म इट इज कॉल्ड सिंग्युलर नंबर. म्हणजे जे नाम एक वस्तू किंवा एक व्यक्ती दर्शवते, ज्याच्यातून एक असा बोध होतो, त्याला काय म्हणायचं? सिंग्युलर नंबर असं म्हणायचं. नंबर 2चा जो प्रकार आहे तो आहे प्लुरल नंबर. तर प्लुरल नंबरला मराठीमध्ये म्हणतात अनेक वचन. तर नाउन विच इज मेन्शन्ड प्लुरल फॉर्म इट इज कॉल्ड प्लुरल नंबर. तर जे नाम एकापेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तू जर आपल्याला आकड्याने दर्शवत असेल, मोर दॅन वन म्हणजे 2, 3, 4 जास्त जे काही एकापेक्षा जर शिल्लक ते दर्शवत असेल नाउन संख्या, तर त्याला काय म्हणायचं? प्लुरल नंबर असं म्हणतात. त्याला अनेक वचन असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक वचनाचे अनेक वचन आपल्याला करा असा प्रश्न परीक्षेमध्ये येतो की मेक इट प्लुरल फॉर्म, किंवा प्लुरल फॉर्म जर दिलेला असेल तर मेक इट सिंग्युलर फॉर्म. तर एकवचनी नामाचं अनेक वचनामध्ये रूपांतर करताना काही नियम आहेत, ते नियम आपल्याला बघायचे. तर रूल नंबर वन आपण बघूया. तर सामान्यपणे एकवचनी नामास कोणता प्रत्यय लागतो? यस प्रत्यय लावून आपण काय बनवू शकतो? प्लुरल म्हणजेच अनेक वचन आपण बनवू शकतो. पहा, तर त्यामध्ये उदाहरण घेऊया आपण. बॉय, तर बॉयचं काय होईल? बॉईज. गर्लचं काय होईल? गर्ल्स. पेनचं काय होईल? पेन्स. कारण आपल्याला पहिला नियम पाहतोय आपण, काय लावायचं? आपल्याला नामाला येस लावलं की प्लुरल फॉर्म तयार होतो. त्यानंतर आहे डेस्क, तर त्याचा शब्द तयार होईल डेस्क. शब्द आहे बुक, तर बुकचं काय होईल? बुक्स. कारण या प्रत्येक ठिकाणी काय लागलाय? येस लागलेला आहे. त्यानंतर शब्द घेऊया बोर्ड, तर बोर्डचं काय होईल? बोर्ड्स. इथं येस लागेल. काऊचं होईल काऊज. बॉल शब्द घेऊया, बॉलचं काय होईल? बॉल्स. बॅट शब्द घेऊया, बॅटचं काय होईल? बॅट. इथं आपल्याला येस लावावं लागेल. आता बघूया रूल नंबर 2. तर ज्या नामाच्या शेवटी यस, एच, सीएच किंवा एक्स असे व्यंजन येते, त्याच्या पुढे आपल्याला ईएस हे लावून अनेक वचन बनावं लागत, अनेक वचन करता येते. तर या ठिकाणी रूल नंबर 2 मध्ये अट काय आहे? का कोणतंही जर नाऊन असेल, त्या नाऊनच्या शेवटी जर कधी यस, एच, सीएच आणि एक्स असं जर व्यंजन आलं असेल, कॉन्सोनंट आलं असेल, तर त्या नामापुढे आपल्याला ईएस हा प्रत्यय लावला की त्याचं काय होतं? अनेक वचन होतं, म्हणजेच त्याचा प्लुरल फॉर्म तयार होतो. आता ह्या अटीनुसार आपण प्रत्यक्ष उदाहरणं बघूया. तर पहिलं उदाहरण बघूया, क्लास. तर या ठिकाणी काय आलेलं आहे? यस आलेलं आहे, तर याचं रूपांतर काय होईल? क्लासेस. इथं आपल्याला ईएस लावला. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊया आपण, बुश.
तर बुशमध्ये काय लागलाय, यशच प्रत्यय लागलेला आहे इथं, म्हणून याचं रूपांतर होईल बुशेश. त्यानंतर MATCH मॅच, इथं CH प्रत्यय लागलेला आहे, तर याचं रूपांतर होईल ES लागून मॅचेस. त्यानंतर आपल्याला पुढील शब्द या ठिकाणी घेता येईल फॉक्स. तर इथं सांगितलेलं आहे की जर एक्स असेल शेवटी नामाच्या तर ES घ्यावं लागेल, तर आपल्याला याचं रूपांतर करावं लागेल फॉक्सेस. तर अशा पद्धतीचे जे काही नाऊन असतील, शब्द असतील की ज्याच्या एंडला SH CH आणि एक्स आला असेल, तर असे शब्द शोधून काढायचे आणि त्याचं प्लुरल फॉर्म बनवण्याची प्रॅक्टिस आपण घरी करू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्या ह्या रूलच्या संदर्भाने एनहान्स होईल. तर रूल नंबर 3 आहे की ज्या नामाच्या शेवटी काय आलेलं आहे, ओ आलेलं आहे, तर ओ हा काय आहे, हा वॉवल्स. ओ हा स्वर आला असेल तर त्यापुढे ES लावून अनेक वचन बनवता येते. म्हणजे असं एखादं नाऊन आहे का त्या नाऊनचा शेवटचं जे काही लेटर आहे ते काय आहे, ओ आहे आणि ते स्वर आहे, आणि जर त्याचा आपल्याला कधी अनेक वचन प्लुरल फॉर्म बनायचा असेल तर आपल्याला काय लावायचं आहे, ES लावायचं आहे, असा नियम आहे. तर आपण शब्द उदाहरण बघूया. मँगो. तर मँगोमध्ये ओ आलेला आहे शेवट, म्हणून मँगोचं प्लुरल फॉर्म होईल मँगोज, आपल्याला ES लावायचा आहे. त्यानंतर शब्द घेऊ हिरो. तर हिरोचं प्लुरल फॉर्म होईल हिरोज. त्यानंतर पोटॅटो, तर पोटॅटोचं होईल पोटॅटोज, ES लागेल. इकोचं होईल इकोज. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा नियम पाहिला. तर याचे सुद्धा ज्याचा एंड ओनी झालेला आहे ज्या नाऊनचा, असे नाऊन शोधा, त्याची लिस्ट बनवा जी आपल्याला भविष्यामध्ये कामी येऊ शकते. तर रूल नंबर 4 जो आहे तर तो थोडासा अपवाद आहे मागच्या रूल नंबर 3 शी, की नामाच्या शेवटी ओ असते पण त्यास ES प्रत्यय न लावता फक्त ES प्रत्यय लागतो. आता इथं एक शब्द आहे पहा, काही. सम. काही असे नाऊन आहेत की ज्याच्या शेवटी ओ आहे, म्हणून तिथं आपण मागचा नियम पाहिला होता की ES लावायचा, परंतु हा नियम सांगतो का काही एक्सेप्शनल नाउन्स आहेत की ज्याच्या नामाच्या शेवटी ओ असते पण तिथं ES ऍड करायचं नाही, तर काय ऍड करायचं आहे, ES करायचं आहे. तर याची उदाहरणं बघूया. तर रेशिओ हे उदाहरण आहे, तर याचं रेशिओज असं जर आपण केलं तर हे चुकीचं ठरेल. तर आपल्याला करावं लागेल रेशिओज, नुसता ES लावायचा आहे आपल्याला. त्यानंतर हे फोटो. तर फोटो सुद्धा फोटोज, फक्त ES लावायचा आहे. त्यानंतर हे मिमेंटो. तर मिमेंटोचं काय होईल, मिमेंटोज. मिमेंटो म्हणजे स्मरणचिन्हाला मिमेंटो शब्द आहे पहा. रेशिओ म्हणजे गुणोत्तर, फोटोचं तर आपल्याला सर्वांना माहिती. त्यानंतर हे सोलो. तर सोलो शब्दाचा अर्थ होतो का एकटीने केलेली क्रिया, तर सोलोचं प्लुरल फॉर्म काय होईल, सोलोज. त्यानंतर हे स्टेरिओ. तर स्टेरिओचं प्लुरल करताना सुद्धा ESच लागेल, स्टेरिओज. स्टेरिओज म्हणजे एकाच वेळी,
असा त्याचा अर्थ आहे. हे एक्सेप्शनल केस उदाहरणं आहेत. अशी जी उदाहरणं आहे तर ही आपण कायम स्मरणामध्ये ठेवली पाहिजे किंवा पाठांतर केली पाहिजे किंवा वहीत लिहून ठेवली पाहिजे, की जसं रेशिओ आहे, फोटो आहे, मेमेंटो आहे, सोलो आहे आणि स्टेरिओ आहे. दीज आर द एक्सेप्शनल केस एक्झाम्पल्स. रूल नंबर 5 बघा. रूल नंबर 5 काय सांगतो, की ज्या नामाच्या शेवटी काय असतं, वाय हे व्यंजन असतं, तर त्या शब्दाच्या शेवटी वाय व्यंजन वगळून त्या ऐवजी आय हा स्वर येतो व ईएस प्रत्यय लागतो. बघा, याच्यामध्ये थोडेसे बदल होतात, की ज्या नामाच्या असं नाऊन आहे का त्या नाऊनच्या शेवटी काय आलेलं आहे, वाय हे कॉन्सनंट आलेलं आहे, तर नियम सांगतो की ज्या नामाच्या शेवटी वाय आलंय ते वाय कॅन्सल करायचं, वाय ओमिट करायचं आणि वायच्या जागेवर काय रिप्लेस करायचं, आय करायचं आणि नंतर काय प्रत्यय द्यायचा, ईएस द्यायचा. त्यावेळेला त्या नामाचं एकवचनातून अनेक वचनामध्ये रूपांतर होईल, सिंग्युलर फॉर्म टू प्लुरल फॉर्म. तर उदाहरण बघूया आपण. बेबी. तर बेबीचं अनेक वचन करताना त्याने सांगितलेलं आहे की बेबी मधला वाय काढायचा आणि त्या वायच्या जागेवर आय टाकायचा, नंतर ईएस लिहायचं. पहा, आपण बेबी शब्द लिहिला, आय लिहिला, नंतर एस लिहिला, बेबीज, हे झालं प्लुरल फॉर्म. लेडी. तर लेडीमध्ये सुद्धा आपल्याला LADIES वाय काढायचा, आय टाकायचा, ईएस टाकायचं, झालं. त्यानंतर आहे आर्मी. तर आर्मीमध्ये सुद्धा आर्मीज. सिटी. तर सिटीज. कॉपी. कॉपीज. हे फक्त कधी होतंय, वाय आल्यावरच होतं बघा, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पार्टी. तर पार्टीचं काय होईल, पार्टीज. हॉबी. तर हॉबीचं काय होईल, हॉबीज. तर अशा पद्धतीनं अशी उदाहरणं शोधून काढून आपण याची लिस्ट जर केली तर हा नियम आपल्या चांगलं लक्षात राहील. रूल नंबर 6. तर काही नामाच्या शेवटी पहा, काही लिहायला विसरून लिहायचं, काही नामाच्या शेवटी वाय असते पण आयएस प्रत्यय न लागता काय प्रत्यय लागतो, यस प्रत्यय लागतो. हे सुद्धा अपवादात नियम आहे की सम नाउन्स एंडिंग बाय वाय, तर त्याला आयएस प्रत्यय न लावता काय लावायचा आहे, फक्त यस लावायचा आहे. उदाहरणार्थ मंकी. तर आपल्याला या ठिकाणी आयएस हा प्रत्यय न लावता काय करायचं आहे, फक्त यस लावायचा आहे. जशाल तसा शब्द लिहायचा, फक्त यस लावायचा आहे, मंकीज. त्यानंतर आहे डॉंकी. तर इथं सुद्धा डॉंकीचं डॉंकीज. टॉय. तर या ठिकाणी सुद्धा टॉईज. की. इथं सुद्धा कीज. अशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल. हा काही नामाच्या बाबतीतच असं घडतंय, तर हे नाम सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे, याची एक यादी केली पाहिजे. रूल नंबर 7. जर एकवचनी नामाच्या शेवटी एफ किंवा एफई असेल तर एफ किंवा एफई काढून व्हीईएस प्रत्यय लावावा.
जर एकवचनी नाम असेल आणि त्याचं जर अनेकवचनी आपल्याला करायचं असेल तर त्या एकवचनी नामाच्या शेवटी जर की एफ किंवा एफ ई असेल तर एफ आणि एफ ई हे आपल्याला ओमिट करायचं आहे, ड्रॉप काढून टाकायचं आहे, तिथे काय लिहायचं आहे, व्हीएस प्रत्यय आपल्याला लावायचा आहे. उदाहरणार्थ वाईफ, तर वाईफचं काय होतं, वायूज. नाईफ, तर नाईफचं काय होतं, नायूज. लाईफ, लाईफचं होतं लायूज. थिफ, त्याचं होतं थ्यूज. असे शब्द जे आहेत तर ते आपण असे नाऊन जे हे शोधले पाहिजे, शेवटी एफ किंवा एफ ई असणारे, आणि नंतर आपल्याला व्हीएस त्याला प्रत्यय लावायचा आहे. पहा, ते काढून काय लावायचं आहे, व्हीएस लावायचं आहे. तर प्रॅक्टिससाठी अशी उदाहरणं आपण शोधू शकता. तर काही नामाच्या शेवटी, रूल नंबर 8, काही नामाच्या शेवटी एफ असते पण त्यास व्हीएस प्रत्यय लागत नाही. तर एफच्या पूर्वी स्वर असेल तर यस प्रत्यय लागतो. आता ROOF रूफ पहा, काही नामाच्या शेवटी एफ असतंय पण त्यास व्हीएस प्रत्यय लागत नाही ते म्हणतोय. तर एफच्या पूर्वी स्वर असेल तर इंग्लिशमध्ये किती स्वर आहे, 5. AEIOU हे झाले 5 स्वर. तर एफ हे जे काही व्यंजन आहे याच्या पूर्वी काय आहे, ओ जो आहे हा स्वर आहे, म्हणून इथं काय होईल, रूफ्स फक्त यस प्रत्यय लागतो. हे आपण लक्षात घ्यायचं. आता CHIEF चीफ, तर इथं सुद्धा चिप्स म्हणजे एफच्या पूर्वी काय आहे, ई आहे, या एफच्या पूर्वी काय आहे, ओ आहे. त्यानंतर आहे हुप, तर त्याचं काय होईल, हुप्स. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे नियम आहेत, तर ज्या नामाच्या शेवटी एफ आहे आणि त्याच्या पूर्वी जर कधी स्वर असेल तर आपल्याला यस प्रत्यय त्या ठिकाणी लावावा लागतो.